अशा तऱ्हेने आज निघालेलो आहोत मुरुडवरून कोर्लईच्या दिशेने. कोर्लई या गावामध्ये एक कोर्लई किल्ला आहे. ॲक्च्युली गावाचं नाव कोराले आहे, पण अपभ्रंशामुळे त्या गावाचं नाव झालेलं आहे कोर्लई. आणि आपण ज्या किल्ल्यावर जात आहोत त्या किल्ल्याची जी बांधणी आहे ती पोर्तुगीज बांधणी आहे. आणि हा पोर्तुगीज बांधणीचा किल्ला बघण्यासाठी आज आपण मुरुडमधून कोर्लईच्या दिशेने निघालेलो आहोत. जवळपास 30 किलोमीटर एवढं डिस्टन्स मुरुडमधून कोर्लईचा फोर्ट जो आहे तेवढं डिस्टन्स आहे. आणि चला तर मग या प्रवासाला आपण सुरुवात करूया. इथे आपण बोर्लीच्या आसपास थांबलो आहे चहा घेण्यासाठी. काकी मस्त चहा बनवत आहेत आणि हा आपला चहा उकळतोय. वाह, मूड एकदम फ्रेश. आणि अशा तऱ्हेने आपण चहा घेऊन लगेचच निघणार आहोत, कारण पुन्हा आपल्याला किल्ला चढायचा आहे, उतरायचं आहे आणि पुढच्या प्रवासाला लागायचं आहे. वाह, चहाची वाफ मस्त सुंदर. तर आपण कोर्लईच्या या स्टॉपवर पोहोचलेलो आहोत आणि कोर्लईच्या स्टॉपवरून आत जाणारा, कोर्लईच्या गावाकडे जाणारा हा रस्ता आहे. हा बघा, हा रस्ता आहे आणि आपण या रस्त्याच्या दिशेने मार्गक्रमण करणार आहोत. आणि वैशिष्ट्य म्हणजे या गावाचं असं आहे की इथे नोलिंग ही बोलीभाषा बोलली जाते. ही फार पूर्वीपासून ही भाषा बोलली जाते. आणि ही भाषा कोकणात पूर्वी बऱ्याच ठिकाणी बोलली जायची, परंतु आज या भाषेचं जे अस्तित्व आहे ते फक्त आणि फक्त या गावामुळे टिकून आहे असं आपण म्हणू शकतो. आणि आजही हे गाव, ही जी नोलिंग भाषा आहे, बोलीभाषा, ती टिकून आहे. आपण बेसला पोचलेलो आहोत आणि इथे बेसला तुम्हाला दिसेल की हे लाईट हाऊस आहे कोर्लईचं. आणि हा जो गेट आहे इथून ॲक्च्युली चढायला रस्ता आहे, परंतु हा बंद केलेला आहे आणि आपल्याला आता ह्या पायवाटेने वर चढायचं आहे. आणि या रस्त्यावरून आपण चाललो आहे, जो एक पर्यायी मार्ग आहे असं आपण म्हणू शकतो. आणि हा रस्ता आता आपल्याला कोर्लईच्या त्या मेन दरवाजापर्यंत पोहोचवणार आहे, मुख्य दरवाजापर्यंत. खूप सोपी अशी ही पायवाट आहे आणि इथून जो दिसणारा हा जो नजारा आहे तोही खूप सुंदर आहे. ओके, जवळपास आपण ह्या मुख्य दरवाजापर्यंत पोहोचलेलो आहोत. इथून लाईट हाऊस आणि इवन हा जो समुद्राचा व्ह्यू आहे तो खूपच सुंदर दिसतोय. हा पुन्हा एकदा एक तुटलेल्या अवस्थेतला बुरुज. इथे समोर खंदेरी आणि उंदेरी हे दोन जे किल्ले आहेत ते दिसतात. खंदेरी आणि उंदेरी ह्या समुद्रातून आपल्याला स्पष्ट नजरेस पडतात, परंतु सध्या वातावरण असं आहे की ते दिसत नाही आहेत. बघूया, आपण परतीच्या मार्गाला लागेपर्यंत जर ते दिसले तर मी तुम्हाला नक्की दाखवेन. आपण आता या दिशेने चालत चाललो आहे आणि आपल्याला दिसतंय की बरीचशी झाडझुडपं इथे उगवलेली आहेत. हे कमान आहे आणि या कमानीच्या आत आपण आता प्रवेश करतोय. इथे हे 2 बुरुज आहेत आणि या 2 बुरुजांच्या आत गेल्यावर पुन्हा एक सुंदर असा रस्ता आपल्याला इथे दिसतोय खाली जाण्यासाठी. आणि इथे एक पाटी लिहिलेली आहे. या पाटीवर जर आपण पाहिलं तर इथे आता अक्षरं बरीचशी पुसट झालीत.
FRAXAVER असे हे शब्द आहेत. या किल्ल्याचं आपण वैशिष्ट्य पाहणार आहोत. हा जो किल्ला आहे हा 16व्या शतकात बांधण्याला सुरुवात केली. पोर्तुगीजांनी हा बांधायला सुरुवात केली. याची जी परवानगी आहे पोर्तुगीजांना ती त्यावेळेला निजामशहाने दिली होती. अहमदनगरचा निजामशहा जो होता त्याने 16व्या शतकात हा किल्ला बांधण्यासाठी परवानगी दिली. त्यावेळेला पोर्तुगीजांनी हा जो खडक आहे, चौलचा खडक म्हणून हा ओळखला जायचा, चौलचा रॉक, तर या खडकावरती याचा एक पाया बांधून एक क्रुसोची बातेरी म्हणून एक धक्का बांधला. तो धक्का आपण पुढे बघणारच आहोत. क्रुसोची बातेरी म्हणून तो प्रसिद्ध धक्का आहे आणि त्याचंच दुसरं नावही आहे सांताक्रूज म्हणून. आणि इथूनच या किल्ल्याच्या पायाभरणीला सुरुवात झाली असं म्हणू शकतो, किंवा किल्ल्याचा हा पहिला भाग होता जो त्यावेळेला बांधला गेला, क्रुसोची बातेरी किंवा सांताक्रूज. तर आपण क्रुसोच्या बातेरीला बघायला आता निघालेलो आहोत आणि हा रस्तासुद्धा सेम त्याच कंडिशनला आहे. गवत वाढलेलं आहे, प्लस ते वाळलेलंही आहे उन्हामुळे. तर या किल्ल्याला बांधकामासाठी जी परवानगी मिळाली हे जे टोक आहे जे आपल्याला दिसतंय त्याचंच नाव आहे क्रुसोची बातेरी. ॲक्च्युली हे सपाट एक मैदान आहे आणि हा सर्वात खालचा किनारपट्टीजवळचा एक भाग आहे आणि इथूनच या किल्ल्याच्या बांधकामाला सुरुवात झाली असं म्हणता येईल, किंवा हाच भाग पूर्वी सर्वात प्रथम बांधला गेला. या सुंदर वातावरणासोबतच आता थोडीशी भूक लागायला लागली आणि म्हणून आपण नाश्ता करून घेतो इडली आणि चटणी, जी की आमचे हे सोबती जे दोन आहेत त्यांनी बनवून आणलेली आहे आणि खास करून मनालीने बनवलेली आहे. अश्विनी अशीच खाती आहे आणि ह्या मुलीमुळे ही चटणी थोडीशी गोड बनवण्यात आली आहे. खरं तर मला अजिबात गोड आवडत नाही आणि आपण हा आता नाश्ता करून घेणार आहोत, कारण का बराच प्रवास या किल्ल्याचा अजून बाकी आहे. किल्ल्याची जी बाकीची व्यवस्था आहे तीही आपल्याला पाहायची आहे. बाकीचे बुरुज आहेत, त्यानंतर बाकीचा परिसर आहे तो पण, त्याची पण आपल्याला टेहळणी करायची आहे. अजून थोडंसं अंतर आपल्याला इथून चालत पुढे जावं लागणार आहे. तिथे तो मुख्य असा दरवाजा आहे जो आता आपल्याला दिसतो आणि ही पायवाट आहे छोटीशी. इथून आपण आता पुढे चाललोय. इथून समोर आपल्याला रेवदंड्याची खाडी दिसते आणि रेवदंड्याच्या खाडीवरच रेवदंड्याचा किल्ला देखील आहे आणि हा किल्ला आजही चांगल्या स्थितीत आहे. आणि या किल्ल्यावर देखील जेव्हा दुसरा बुरहान निजाम याच्याकडे सत्ता आली त्यावेळेला त्यांनी तोफांचा वापर करून कोर्लईवरून रेवदंड्याच्या त्या किल्ल्यावरती बराच हल्ला चढवला होता तोफांचा. आणि यामध्ये रेवदंड्याच्या खाडीवर असलेला जो किल्ला आहे रेवदंडा किल्ला, आगरकोट किल्ला, त्याचं बरंचसं तटबंदीचं नुकसान झालं होतं त्या काळामध्ये. दुसरा बुरहान निजाम आणि पोर्तुगीजांमध्ये घमासान युद्ध चालू होतं आणि पोर्तुगीजांनी हा किल्ला हस्तगत करण्यासाठी या किल्ल्यावर हल्ला चढवला. त्यावेळेला सरदार होता फराहद खान आणि फराहद खानाला त्यांनी कैदेत टाकलं, त्याच्या मुलीला कैदेत टाकलं आणि त्याच्या बायकोलाही कैदेत टाकलं. परंतु काही अटींवरती त्याच्या बायकोला सोडवण्यात आलं, परंतु त्याला व त्याच्या मुलीला कैदेत ठेवण्यात आलं, त्यांना धर्मांतर करायला लावलं. काही दिवसानंतर फराहद खान हा येथील जेलमध्ये मरण पावला. आणि आपण या एंट्रन्समधून आता आत चाललोय. आतल्या दिशेला आपण पाहणारच आहोत की काय काय आहे. तुळशी वृंदावन दिसत आहे, एक छोटंसं मंदिर आहे. या किल्ल्याची जी एक खासियत आहे ती म्हणजे बऱ्याच सत्तांनी यावर आक्रमणं केलेली आहेत आणि संभाजी महाराजांनी सुद्धा हा किल्ला जिंकण्याचा प्रयत्न केला होता, परंतु त्यांना त्यात यश नाही आले. त्यानंतर चिमाजी अप्पा यांनी पोर्तुगीजांशी तह केला आणि पोर्तुगीजांशी तह केल्यानंतर पहिले बाजीराव आणि जे इंग्रज अधिकारी होते इंचवर्ड म्हणून, त्यांच्या झालेल्या भेटीगाठीनंतर चौलचा किल्ला आणि कोर्लईचा किल्ला हे ताब्यात आले पेशव्यांच्या आणि नंतर पेशव्यांनी ते आंग्र्यांना सोपवले. म्हणजे कोर्लईचा किल्ला नंतर आंग्र्यांच्या ताब्यात देण्यात आला आणि इथे नंतर तोफा उतरण्याचे काम या किल्ल्यावरती सुरू करण्यात आले.
इथे आपल्याला पाण्याचे व्यवस्थापन पाहायला मिळते. अगदी हे योग्य रीतीने असं पाण्याचं व्यवस्थापन करण्यात आलेलं आहे आणि हे आजही पाणी पिण्यास योग्य आहे. हे पाणी पिण्यासाठी वापरलं जातं. इथे या दरवाजावर एक शिलालेख आढळतो आणि एक सिम्बॉल आहे पोर्तुगीजांचा. 8 ओळींचा हा शिलालेख आहे आणि या शिलालेखाचा जो अनुवाद आहे तो तुम्हाला इंग्रजीमध्ये कुलाबा गॅझेटरमध्ये 1883च्या कुलाबा गॅझेटरमध्ये आढळतो. तिथे तुम्ही कुलाबा गॅझेटरमध्ये याचा अनुवाद पाहू शकता या शिलालेखाचा. आणि बरीचशी अक्षरं ही पुसट झालेली असल्यामुळे अशा प्रकारे आपल्याला नेकेड आईजने आपल्याला उघड्या डोळ्यांनी हा शिलालेख आणि त्याचं वाचन नाही करता येत. आणि अशा तऱ्हेने हा जो खाली दिसतोय तो आहे किल्ल्याचा दरवाजा. आणि हा जो रस्ता आहे हा गावातून येतो. आपण ज्या रस्त्याने आलो तो रस्ता गाड्यांसाठी वगैरे आहे आणि हा रस्ता गावातून एक पायवाट आहे आणि ह्या काही पायऱ्या आहेत. आता सध्या इथे बांधकाम चालू आहे आणि या रस्त्यातून आल्यानंतर या दरवाजातून आपण प्रवेश करतो. हा किल्ला सन 1818 पर्यंत मराठ्यांकडे होता आणि त्यानंतर हा किल्ला ब्रिटिशांकडे गेलेला आहे. 1947 नंतर भारत सरकारच्या अंडर हा किल्ला येतोय आणि पुरातत्व खात्या थ्रू या किल्ल्याला अभय देण्यात आलेला आहे. आता आपण पुढे सरकणार आहोत. इथे हा भग्नावस्थेतील एक शिलालेख आहे. हा एक मोडकळीस आलेला शिलालेख आपल्याला इथे नजरेस पडतोय. आणि आपण आता चर्चच्या दिशेने चालतोय. अतिशय मजबूत असं हे बांधकाम आहे. आजही छप्पर नाही आहे त्यामुळे ऊन लागते. ओके. हे पोर्तुगीज बांधकामातील एक उत्तम नमुना आहे हा. या चर्चच्या बाहेर जे वातावरण आहे ते एकदम मस्त आहे आणि इथे बसण्याची इच्छा होते. म्हणून हे आमचे 2 जे सोबती आहेत ते बसलेले आहेत आणि मी पण त्यांच्यासोबत आता बसली आहे. आणि इथे खरं तर वारा इतका सुंदर लागतोय की झोप काढण्याचा मोह आवरत नाही आहे. पण झोपेचं असू दे, आपण पुन्हा एकदा खाऊन घेऊया. आणि लेसचं पॅकेट आहे आपल्या हातात ज्याच्यात अर्धी हवा आणि अर्धे चिप्स आहेत आणि आपण आता ते खोलून खाणार आहोत कारण अजून थोडा किल्ल्याचा जो भाग आहे तो बघायचा बाकी आहे. सो लेसवर आपण आता काम भागवणार आहोत आणि खाऊन घेणार आहोत. चर्चपासून आपण पुढे निघालो आहे आणि अशा तऱ्हेने अजून एक शिलालेख इथे आपणास पाहायला मिळतो. इथे अजून एक शिलालेख आहे. म्हणजे आत्तापर्यंत आपण हे 3 शिलालेख बघितले. एक त्या दरवाजावरचा, दुसरा तो तुटलेला शिलालेख आणि हा या दरवाजावरचा आणखीन एक शिलालेख. चालत आता आपण पुढे निघालो आहे. दुसऱ्या डोकाला चाललो आहे आपण. ऊन खूपच वाढायला लागलं आहे आणि आपण आता शेवटच्या डोकाला चाललो आहे या किल्ल्याच्या. इकडे संपूर्ण या परिसरामध्ये गवत वाढलेलं आपल्याला दिसतंय. ही तोफ आहे आणि इथे एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या तोफांवरती आपल्याला वेगवेगळं नक्षीकाम वगैरे पाहायला मिळतं. वेगवेगळे सिम्बॉल्स पण पाहायला मिळतात. आणि या तोफा ज्या आहेत यांचे जे आकार आहेत तेही वेगवेगळे आहेत. या तोफांचे डायमेन्शन्स वगैरे संपूर्ण जर मोजले तर तेही आपल्याला वेगवेगळे आढळतात. आणि इथे ही श्वानमुखी तोफ आपल्याला दिसतीये. ही या किल्ल्यावरची श्वानमुखी तोफ आहे.
श्वानमुखी तोफ, या तोफेला श्वानाचं तोंड आहे, म्हणजे कुत्र्याचं तोंड आहे. आणि असं म्हटलं जातं की ज्या तोफेला हे श्वानाचं तोंड बसवलं जातं ती तोफ त्याप्रमाणे ॲक्ट करते इन दी सेन्स ती तोफ त्याप्रमाणे काम करते. म्हणजे जसा कुत्रा हा लचके तोडतो, तसं ह्या तोफेतून जो मारा होईल तो शत्रूचे लचके तोडू शकतो, असा त्याचा अर्थ होतो. तर ही एक उत्तम बांधणीतील श्वानमुखी अशी तोफ आहे, जी या कोर्लईच्या किल्ल्यावर आपल्याला आढळते. या टोकावर आल्यावर एक स्थिर आणि शांत असा अनुभव येतो. एकदम शांती पसरलेली आहे. फक्त निसर्गाचा आवाज इथे घुमतोय, वाऱ्याचा आणि खळखळणाऱ्या या लाटांचा. प्रत्येक किल्ल्याची एक आत्मकथा असते. प्रत्येक किल्ल्याने एक वेगवेगळा काळ अनुभवलेला असतो आणि तो त्याची गाथा आपल्याला सांगत असतो. फक्त किल्ल्याने दिलेली आवाज आणि साथ ही आपल्याला ऐकू आली पाहिजे आणि किल्ला व्यवस्थितपणे पाहता आला पाहिजे. मनाला एक स्थिर अनुभव देणारा हा एक क्षण आहे. एका बाजूस समुद्राच्या लाटा आणि एका बाजूस वाहणारं खाडीचं संथ पाणी. आणि साथ देणारा हा निसर्ग. तर आता आपण परतीच्या प्रवासाला निघालेलो आहोत आणि आपण सकाळी आलो होतो. सकाळी बिलकुल पण इथे गर्दी नव्हती आणि त्यामुळे मास्क वगैरे नव्हता घातला नव्हता इन दी सेन्स आपण घातला होता, फक्त व्हिडिओसाठी तो काढण्यात आला होता. परंतु आता हळूहळू गर्दी वाढायला लागली आहे पुन्हा, त्यामुळे मास्क मी लावलेला आहे आणि या किल्ल्यावरून आता आम्ही खाली उतरायला सुरुवात केलेली आहे. तर महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी की किल्ल्यावरची बरीचशी ठिकाणं जी आहेत ती झाडाझुडपांमध्ये लपलेली आहेत, कारण का गवत खूप वाढलेलं आहे. त्यामुळे तोफा वगैरे चांगल्या प्रकारे नाही बघता आल्या, जितक्या चांगल्या प्रकारे त्या पाहायला हव्या होत्या. परंतु नेक्स्ट व्हिडिओमध्ये आम्ही नक्की ट्राय करू की तोफा आणि उरलेली जी काही छोटी मोठी ठिकाणं आहेत ती कवर करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. तर या किल्ल्यावरून जाताना निसर्गाच्या तसेच या किल्ल्याच्या बऱ्याचशा आठवणी सोबत घेऊन जा आणि तसंच तुम्ही जो काही खाऊ आणला असाल आणि त्याचे जे रॅपर्स वगैरे असतील ते सुद्धा सोबत घरी घेऊन जायला आठवणींसोबत विसरू नका. पुन्हा आपण भेटणारच आहोत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.